लबाड बोलतोय, लबाड लबाड करायचं सत्तेचं नाही म्हणतो. मित्रांनो, कसं आहे आता आपण एका म्हणजेच की तुम्हाला माहीत नसेल आपण कुठं चाललोय, तसंच की आपण एका मंदिरात चाललोय. आणि तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल ते मंदिर कुठे. चला तो मंदिर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर आलाय ना, लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. त्या मंदिराकडे आपण जाऊ. ते मंदिर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, कारण का ते मंदिर मी जाऊन आलो. ते मंदिर एकदम भारी मित्रांनो. चला, हे मंदिर निगुड घरापाशी आहे ते मंदिर. तुला सांगायचं म्हटलं ना, हे नारळ बिरळ आणले, अगरबत्ती तिकडं देवासाठी चाललो मी. चला ते मंदिर दाखवतो मित्रांनो. लय भारी मंदिर आहे. आणि त्या मंदिराकडे आलो, तुम्ही थंबनेलमध्ये बघा ते मंदिर कसं आहे, मग व्हिडिओ बघा मंदिराचा. चला ते मंदिर दाखवतो. एकदम भारी मंदिर आहे मित्रांनो. मी आलेलो 1-2-3 वेळा. त्याला दाखवतो मंदिर. मी माझ्या हातात नारळ बघा. चला ते मंदिर दाखवतो पूर्ण तुम्हाला. मंदिराजवळ पोचलोय आणि ही मंदिराची बॅक साईड. आणि मंदिराजवळ पोचलोय आपण मित्रांनो. चला मंदिराची पुढची साईड दाखवतो तुम्हाला. आपण एका पाण्याच्या टाकीपाशी आणि हे एक देवाचं स्थान आहे. देवाचं स्थान म्हणजे हे एक मंदिर. ह्या मंदिरात श्री मालेश्वरी प्रसन्नाचं एक मंदिर आहे. आणि इथं देवाचं पण लय असतं मित्रांनो. आणि इथं हे बघा, इथं प्राचीन काळातलं एक ठेवलं गेलंय. ही मंदिराची साईड तुम्हाला जर आतलं दाखवायचं म्हटलं ना, लबाड बोलतोय, लबाड लबाड करायचं सत्तेचं नाही म्हणतो. सोडून जाणार असं तर डाबात घेऊ दे. ऐकू बोल, इकडं बोल, इथं बोल, बाहेर करणीची बाजू इथं बोल, तिथं बोल. त्या पोराचं नावकाचे सोडून जर बाजू काय देणार दुसरी असेल तर उसळ बोलते. नाही तर डाव्या काय 2 महिने सरते मागं नसेल त्याला त्याला गुन्हा बसला गेला पाहिजे त्या माणसाला. मला जेवण कुठे बनवलं तुम्हाला तरी काय नाही. तुम्ही वर खायला म्हणजे मी मित्रांनो आता आत तरी देवाचं तरी काहीतरी करतात. आणि आपण इथं शूट घेऊ मंदिराचा. आणि हे मंदिर इथं कळस पण आहे मित्रांनो. आणि इथं छोटासा कळस आहे. आणि आजूबाजूचं वातावरण पण चांगलं आहे. इथं पण देवाचं जे मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि इथं पिण्याचं पाण्याची टाकी दर आठवड्याला साफ केली जाते इथे. हे पिण्याचे पाणी पण सोडले जाते इथे. आणि हे मंदिर म्हणजे एकदम म्हणजे देवाचं घर म्हणलं ना, तर सगळं उतरवलं जातं अंगातलं. आणि तुम्हाला आतलं तर दाखवलंच आहे, व्हिडिओ दाखवतो आणि देव पण दाखवतो बाय बाय. आणि मी तर ओरडू पण शकत नाही मित्रांनो, खरं म्हणलं की त्याला दाखवतो. आणि तो आपला किल्ला रायरेश्वर किती जवळ आहे बघा, किती जवळ आहे. सांगायचं म्हणलं ना, लय जवळ आहे मित्रांनो. मंदिराची बॅक साईड दाखवतो तुम्हाला. तर कुठलं तरी देव सोडले, देव आहे तिथे. तर बॅक साईड म्हणलं ना, असली बॅक साईड आहे मित्रांनो. वर कळस आहे. कळस पण एवढा भारी ना मित्रांनो, लय भारी मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. आणि मंदिराचं आतलं म्हणलं ना, त्याला मंदिरातला देव पण दाखवतो. अंगातलं उतरवतात हे पण बघा तुम्ही. बाय बाय.
मित्रांनो आमचं सगळं देवाचं झालं आहे आणि तर मी प्रसाद पण घेतला आहे. हे बघा प्रसाद आणि घराच्या दिशेने जात आहे आम्ही आता. चला घरी जाताना दाखवतो तुम्हाला या मंदिराकडून. मित्रांनो तुम्ही आता बघितलंच होतं की आता आपण मंदिरात गेलेलो. तेवढं होतं तेवढं तुम्हाला दाखवलं कारण का त्या दरवाजाला लॉक लावलेलं आणि त्या दरवाजात मला जाता गावत नव्हतं म्हणून तेवढं होतं तेवढं दाखवलं तुम्हाला. म्हणजेच की आज जातं तुम्हाला तेवढा व्हिडिओ दाखवला. पण इतक्या लांबून लांबून ह्यांचे भक्त येतात ना, कारण खरं म्हणलं ना आतापर्यंत हे मंदिर प्राचीन काळातलंच होतं. आताला म्हणजे अपडेट केलं आहे आणि तसं म्हणलं की हे मंदिर मला एवढं माहीत नाही कारण का मी इथं मला म्हणजे काहीतरी द्यायला चाललेलं मेन मुळात आणि मी आत्ताच व्हिडिओ स्टार्ट केला. मला माहीत नव्हतं आम्ही इकडे जाणार आहे. त्याच्यानंतर मग नंतर आलो की इथं जाणार आहे कारण का हे मंदिर आतापर्यंत मी बघितलं आहे ना, हे मंदिर म्हणजे प्राचीन काळातलं म्हणजे की देवस्थान म्हणजे देवाला लय मानलं जातं मला आता कळालं. आणि आता तुम्ही बघितलंच त्या व्हिडिओमध्ये की कसं अंगावर आलेलं संकट ते घालवतात आणि आपण त्या वाटेने आलो. आता मित्रांनो पुढं अपडेट दे नाही तर ब्लॉग इथंच ठेवून दे मित्रांनो. लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय बाय.